आर्मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना वाटतं की सगळे सैनिक बंदूक घेऊन युद्धावर किंवा बॉर्डरवर जातात. सो आर्मीमध्ये खूप सगळे गोष्टी असतात, जसं की कोर ऑफ इंजिनियर्स झालं, कोर ऑफ सिग्नल्स झालं, कोर ऑफ EME झालं, इन्फंट्री झालं. या सगळ्यांचा रोल वेगवेगळा असतो. सगळ्यात जास्त सिव्हिल इंजिनियर्स असतात, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. या सगळ्यांची. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर. बरोबर. आणि खास करून न्यूक्लिअरमध्ये तुमचं? माझं स्पेशलायझेशन CBRN मध्ये झालं आहे, केमिकल बायोलॉजिकल अँड रेडिओलॉजिकल अँड न्यूक्लिअर वॉरफेअर प्रोटेक्शनमध्ये माझं स्पेशलायझेशन होतं. मोबाईल नेटवर्क मिळणं, 7 दिवसातून एकदा घरच्यांशी बोलायला मिळणं, इट्स अ लक्झरी. किंवा आंघोळीला गरम पाणी मिळणं, सकाळी स्वतःचं टॉयलेट फ्रीज न होता, क्लॉग न होता तुम्हाला पाणी त्याच्यात मिळणं, इट्स अ लक्झरी. इथं बसून त्या गोष्टी आपण फील नाही करत, विचार करत नाही. बरोबर. इट्स लाईक आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं होतं. आणि 2021मध्ये आम्ही आसाममध्ये असताना मोस्टली आम्ही आसाम गव्हर्नमेंटबरोबर काम केलं. बरं. की प्रत्येक 3 तासांनी ब्रह्मपुत्रेची पाण्याची पातळी चेक करणं, त्याप्रमाणे ज्या भागात पाण्याची पातळी वाढते त्या भागात फ्लड रिलीफचं सामान आणि फ्लड रिलीफचे कॉलम्स म्हणजे जवान आणि बाऊट्स आणि बोट्स पाठवणं, हे रात्रंदिवस आसाममध्ये आम्हाला करायला लागलं होतं. मिसाईल्सची रेंज असते ती वेरिड असते, फ्रॉम 250 किलोमीटर्स टू थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स असते. भारत बघितला तर म्हणजे जगातला 7वा देश आहे ज्याच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे. बरं. भारत आणि पाकिस्तान दोन्ही बोथ द कंट्रीज आर न्यूक्लिअर. बरोबर. सो पण आपलं जे न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आहे त्याच्यानुसार वी से दॅट वी डोंट मेक अ फर्स्ट यूज. जोपर्यंत आपल्यावर कोणी न्यूक्लिअर अटॅक करणार नाही तोपर्यंत आपण आपले न्यूक्लिअर पॉवर दाखवणार नाही. आर्मीमध्ये येण्यासाठी पर्सन शुड बी अनमॅरिड. आय थिंक लग्न केल्यानंतर जेव्हा स्वतःचा नवरा शहीद होतो त्यानंतर त्या एका जिद्दीने की त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे स्वप्न त्याचं पूर्ण करू शकते म्हणून जॉईन करायची इच्छा जास्त असते. नमस्कार. सेवा परमो धर्म म्हणजेच देशसेवेसाठी त्याग. आपल्याला लहानपणापासूनच प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की देशासाठी काहीतरी करावं. ह्यासाठी आपण प्रत्येकजण आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न बघत असतो. आज मधुराष्टकच्या ह्या भागामध्ये रिटायर्ड मेजर आर्चिस सबनीस आलेले आहेत. आपण त्यांच्याशी ह्या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत, त्यांचा हा प्रवास जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर मी मधुराष्टकच्या ह्या भागामध्ये त्यांचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये. खूप छान वाटतंय आज मधुराष्टकच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि निवृत्त झाल्यानंतर तुम्ही जवळपास 11 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली आणि त्यानंतर आज एका वेगळ्या विषयावरती आणि आर्मीमध्ये कसा एकूण अनुभव होता ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण सगळ्यात अगोदर मी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. मेजर आर्चिस सबनीस या भारतीय सैन्य दलात कोर ऑफ इंजिनियर म्हणून सेवेमध्ये होत्या. त्याचबरोबर मेकॅनिकल त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी कॉम्बॅट इंजिनिअरिंग PG डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिकमध्ये शिक्षण घेतलं. त्यांना ॲडव्हेंचर्स, ट्रॅव्हलिंग आणि पेपरक्राफ्टची विशेष आवड आहे. एकूणच त्यांचा आर्मीतला 11 वर्षांचा हा प्रवास कसा होता, आर्मीमध्ये जाण्यासाठी काय लागतं, कशी परीक्षा द्यावी लागते, कशी प्रक्रिया असते, तिथे गेल्यानंतर कसा अनुभव येतो, ह्या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मेजर आर्चिस सबनीस यांच्याशी. पुन्हा एकदा स्वागत आहे. हाऊज द जोश. हाय, थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय. लहानपणापासूनच आवड होती का आर्मीमध्ये यायची? हो, म्हणजे मी माझ्या फॅमिलीमधली पहिली मुलगी किंवा फॅमिलीमधली फर्स्ट पर्सन टू जॉईन डिफेन्स फोर्सेस. मी आहे कोल्हापूरची आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणीही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठल्याही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये नाही आहे.
सो आमच्या सगळ्यांसाठीच हा एक नवीन अनुभव होता. किती मस्त. आणि 5वी ते 12वी मात्र मी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा म्हणून पुण्यात जी सैनिकी शाळा सुरू झाली होती 1997 साली, त्या शाळेत शिकले. त्या शाळेची माझी पहिली बॅच. सो तिथे असलेले रिटायर्ड आर्म फोर्सेस ऑफिसर्स जे होते, दे मोटिवेटेड मी टू जॉईन डिफेन्स फोर्सेस. आणि माझे फ्रेंड्स जे माझ्या आधी ज्यांनी जॉईन केलं. बरं. पण मग BE इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग अशी मी ओळख करून देताना म्हटलं कोर ऑफ इंजिनियर्स, असं काही आर्मीमध्ये पद असतं का? ओके. आर्मी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना वाटतं की सगळे सैनिक बंदूक घेऊन युद्धावर किंवा बॉर्डरवर जातात. सो आर्मीमध्ये खूप सगळे गोष्टी असतात, जसं की कोर ऑफ इंजिनियर्स झालं, कोर ऑफ सिग्नल्स झालं, कोर ऑफ EME झालं, इन्फंट्री झालं. या सगळ्यांचा रोल वेगवेगळा असतो. सो इंजिनियर्स जे असतात जे कोर ऑफ इंजिनियर्समध्ये जातात, कोर ऑफ इंजिनियर्सचं मेन काम असतं, जसं आम्ही 3 गोष्टी करतो. मोबिलिटी म्हणजे रस्ते बांधणं, ब्रिजेस बांधणं. देन काउंटर मोबिलिटी की एनिमी जेव्हा येतो तेव्हा त्याला स्टॉप करण्यासाठी माइनफिल्ड्स लावणं, डेमॉलिशन करणं. आणि तिसरं आहे सर्वायव्हिलिटी, ज्याच्यामध्ये वॉटर सप्लाय करणं, इलेक्ट्रिक सप्लाय करणं, शेल्टर्स बांधणं. या सगळ्या गोष्टी, हे सगळं काम जे आहे हे इंजिनियर्सचं आहे. बरं. इंजिनियर्समध्ये ह्याच्याशिवाय बॉम्ब डिस्पोजल, कॅमोफ्लॅज ऑफ ऑल द इक्विपमेंट्स अँड मेन, आणि केमिकल, बायोलॉजिकल, न्यूक्लिअर अँड रेडिओलॉजिकल वॉरफेअर, ह्या तिन्हीसाठी कोर ऑफ इंजिनियर्स ओळखलं जातं. पण म्हणजे तुम्ही आत्ता जे जे सांगितलं तिथे खास करून मग कुठल्या प्रकारचं शिक्षण आवश्यक असतं? मग म्हणजे इंजिनियर होण्याची आवश्यकता असते? जनरली कोर ऑफ इंजिनियर्समध्ये ऑफिसर्स जे असतात ते इंजिनियर्स असतात. जे नॉन इंजिनियर्स BSc करून ऑफिसर्स इंडक्ट होतात ते कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचं इंजिनिअरिंगचं डिग्री घेतात आणि मग कोर ऑफ इंजिनियर्समध्ये काम करतात. मोस्टली काम टेक्निकल असल्यामुळे इंजिनियर्स असणं हे जास्त महत्त्वाचं असतं. सगळ्यात जास्त सिव्हिल इंजिनियर्स असतात, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. या सगळ्यांची. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर. बरोबर. आणि खास करून न्यूक्लिअरमध्ये तुमचं? माझं स्पेशलायझेशन CBRN मध्ये झालं आहे, केमिकल, बायोलॉजिकल अँड रेडिओलॉजिकल अँड न्यूक्लिअर वॉरफेअर प्रोटेक्शनमध्ये माझं स्पेशलायझेशन होतं. मग साधारणपणे जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलता की इंजिनियर असावं लागतं आणि वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपण म्हणजे युद्ध, म्हणजे आर्मी म्हणजे युद्ध असं नाही आहे, तर आर्मी म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्या अंडर येतात. बरोबर. ॲडमिनिस्ट्रेशन आणि कॉम्बॅक्ट इंजिनिअरिंग तुम्ही गेल्या 11 वर्षांमध्ये सांभाळलं, तो अनुभव मला जाणून घ्यायचा आहे. ओके. जसं आर्मीमध्ये इंजिनियर्स असतं, EME असतं, तसं प्रत्येक ऑफिसरला त्याचा जो टेक्निकल रोल आहे तो करायलाच लागतो. त्याच्याशिवाय जे तुमचं डे टू डे रुटीन ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते पण बघायला लागतं. बरं. तसं बघितलं तर युद्धही होत नाहीत. आर्मी ही ट्रेन होत असते पुढे येणाऱ्या युद्धासाठी. सो ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जवानांचं ट्रेनिंग झालं. जे एक युनिट जे असतं किंवा एक जवान जो असतो किंवा एक ऑफिसर असतो तो 2 ते 2.5 वर्ष पीस स्टेशनमध्ये राहतो. त्यानंतर तो 2.5 ते 3 वर्ष फील्डमध्ये जातो. सो जेव्हा तो पीस स्टेशनमध्ये येतो तेव्हा त्याचं मेन काम हे ट्रेन होणं असतं. जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे किंवा त्याची स्वतःची जी स्किल्स आहेत त्याला डेव्हलप करणं असतं. आणि जेव्हा तो फील्डमध्ये जातो तेव्हा त्याचं ॲप्लिकेशन असतं की जेव्हा तो फील्डमध्ये जाईल तेव्हा जो काही तो शिकून गेला आहे किंवा जे काही बॅटल असेल किंवा छोट्या चकमकी असतील त्याच्यासाठी त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे. सो जो ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे तो मी माझ्या रेजिमेंटमध्ये ॲडज्युटंट म्हणून एक पोस्ट असते. सो इट इज म्हणजे हिंदीमध्ये त्याला दंडपाल म्हणतात की युनिटची डिसिप्लिन आणि युनिटचं ट्रेनिंग बघणं. सो हा भाग मी युनिटमध्ये केलेला आहेच. त्याच्याशिवाय मी कंपनी कमांडर ची ड्युटी केलेली आहे. त्याच्याशिवाय मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये जो कॉम्बॅट भाग आहे त्याच्यामध्ये कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये मी इन्स्ट्रक्टर म्हणून पोस्टेड होते. आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा दुसरा भाग म्हणजे इंजिनियर ऑफिसरला एक
रेजिमेंटच्या बाहेर जाऊन टेन्युअर करायला लागतं. ते मी असिस्टंट गॅरिसन इंजिनियर म्हणून कारू गावामध्ये 2.5 वर्ष सर्व केलेला आहे. कारू हा लेहपासून 40 किलोमीटर जेव्हा पँगॉंगकडे जाता त्या एक छोटं मिलिटरी स्टेशन आहे, म्हणजे एक छोटंसं विलेज आहे. सो त्याचा वॉटर सप्लाय आणि इलेक्ट्रिक सप्लायची जबाबदारी माझ्याकडे होती. जेव्हा मी कारूमध्ये होते तेव्हा अर्थात तिथे नॅशनल ग्रिड नव्हती, त्यामुळे सिव्हिल इलेक्ट्रिसिटी नव्हतं. सो तेव्हा काय होतं? तेव्हा पूर्ण कारू मिलिटरी स्टेशन जनरेटरवर चालायचं. बापरे. सो 24 तास जनरेटर चालवणं शक्य नाही. बरोबर. सो खूप सारे जनरेटर्स असले तरी म्हणजे इतक्या विंटरमध्ये पण -30 डिग्रीजमध्ये पण लोकांना इलेक्ट्रिक सप्लाय देणं, वॉटर सप्लाय देणं वॉज अ डिफिकल्ट टास्क, पण दॅट वॉज माय ड्युटी ॲट दॅट पॉईंट. मग तेव्हा त्या ठिकाणी सोलर एनर्जीचा प्लांट सुरू केला? येस. मग तुम्ही त्याचं नेतृत्व केलं? हां, जेव्हा कारूमध्ये तेव्हा सोलर पॉवर प्लांटचे खूप सारे प्रोजेक्ट सुरू होते. कारू अशी जागा आहे किंवा लेह अशी जागा आहे जिथं विंड एनर्जी वापरणं खूप डिफिकल्ट आहे, कारण एवढे मोठे विंड ब्लेड्स तिथं पोचणं अवघड आहे. सो मोस्टली पीपल रिलाय ऑन सोलर एनर्जी. सो कारूच्या इथे कारूच्या पण इंटिरियरमध्ये पुढे 2 सोलर पॉवर प्लांट्स आम्ही उभे केले, जे विंटरमध्ये पण आणि समरमध्ये पण ॲटलिस्ट बेसिक मिनिमम इलेक्ट्रिक नीड्स ज्या आहेत आर्मीच्या, बरोबर, त्या फुलफिल करतील. आपल्याकडे अजून सगळीकडे सेंट्रल हीटिंग सिस्टम वगैरे भारतीय सैन्यामध्ये नाही आहे. सो -30 डिग्रीज किंवा -35 डिग्रीजला जेव्हा एखादा जवान राहतो आणि त्याच्याकडे गरम करण्यासाठी बुखारी हा एकच ऑप्शन असतो आणि इलेक्ट्रिक सप्लाय नसतो, तेव्हा त्याला मिनिमम इलेक्ट्रिक सप्लाय, मोबाईल चार्ज करणे किंवा लाईट असणे, बरोबर, दॅट्स इज बेअर एसेन्शियल थिंग जे प्रोव्हाइड करत होतो आम्ही. फार कठीण परिस्थिती आहे. इट्स पार्ट ऑफ जॉब, काइंड ऑफ, इट्स पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे इथे बसून आपण ती गोष्ट नाही अनुभवू शकत, किंवा ते काय त्यावेळी त्रास सहन करत असतील. किती मोठा त्याग आहे हा. खरं तर इथे बसून मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये बसून आपण आपल्याला 1 तास जरी लाईट गेली, इन्व्हर्टरचा बॅकअप असतो किंवा आपण विचार करतो की अरे लिफ्ट नाही चालू आहे, मोबाईल चार्ज नाही झाला, 40% आहे. पण जेव्हा तुम्ही खूप ॲडव्हर्स कंडिशनमध्ये असता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी पण इट्स अ बिग थिंग. मोबाईल नेटवर्क मिळणं, 7 दिवसातून एकदा घरच्यांशी बोलायला मिळणं, इट्स अ लक्झरी. किंवा आंघोळीला गरम पाणी मिळणं, सकाळी स्वतःचं टॉयलेट फ्रीज न होता, क्लॉग न होता तुम्हाला पाणी त्याच्यात मिळणं, इट्स अ लक्झरी. इथं बसून त्या गोष्टी आपण फील नाही करत, विचार करत नाही. बरोबर. इट्स लाईक आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड असं होतं. त्याचबरोबर तुम्ही आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा पूर आला होता त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तिकडे होतात. येस. तो अनुभव काय आहे? म्हणजे तिथे तुम्ही कशासाठी गेला होतात? म्हणजे तिथे लोकांचे जीव वाचवायला गेला होतात किंवा अजून काही मदतीसाठी गेला होतात? सो 2014मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये फ्लड्स आले तेव्हा आम्ही आमचा एक फ्लड रिलीफ कॉलम पाठवला होता. आणि त्या कॉलमबरोबर तो फ्लड रिलीफ कॉलम काय असतो तर जेव्हा एखाद्या ठिकाणी पूर येतो तेव्हा खूप सारे आर्मीचे तुम्ही युनिट्स बघितले असेल, ते बोट्स वगैरे घेऊन जातात आणि त्यांचं काम असतं की लोकांना घरातून काढून त्यांना शेल्टर्समध्ये आणणं, सुरक्षित ठेवणं. बरोबर. आणि ते काम तिथे संपत नाही. त्याचं पुढचं काम असतं की जेव्हा ती पूर ओसरतो त्यानंतर तिथले घरं नीट बांधून देणं किंवा नीट करून देणं, तिथले ज्या बाउंड्रीज असतील किंवा पत्राच्या जे पेरिफेरल जे शेड्स असतील त्या ठीक करणं, हे सगळं काम करायला लागतं. सो 2014मध्ये जम्मू काश्मीरचा फ्लड आणि 2021मध्ये आसामच्या फ्लडमध्ये आय वॉज इन्वॉल्ड. सो जम्मू काश्मीरचा फ्लड, कारण मी जोधपूरमध्ये होते आणि आमचा फ्लड रिलीफ कॉलम आम्ही राजस्थानमधून JNKमध्ये पाठवला होता. तिथली परिस्थिती वेगळी होती आणि 2021मध्ये आम्ही आसाममध्ये असताना
मोस्टली आम्ही आसाम गव्हर्नमेंटबरोबर काम केलं. बरं. की प्रत्येक 3 तासांनी ब्रह्मपुत्रेची पाण्याची पातळी चेक करणं, त्याप्रमाणे ज्या भागात पाण्याची पातळी वाढते त्या भागात फ्लड रिलीफचं सामान आणि फ्लड रिलीफचे कॉलम्स म्हणजे जवान आणि बाऊट्स आणि बोट्स पाठवणं, हे रात्रंदिवस आसाममध्ये आम्हाला करायला लागलं होतं. आर्मीची जी काही एड टू सिव्हिल अथॉरिटीची जी कामं आहेत त्याच्यामध्ये फ्लड रिलीफ ऑपरेशन्स किंवा नॅचरल कलॅमिटी नंतर मदत जी आहे, बरोबर, तो एक आर्मीच्या एड टू सिव्हिल अथॉरिटीच्या अंडर असलेला भाग आहे. आम्ही नेहमी बऱ्याच गोष्टी जवानांबद्दल, त्याचबरोबर आर्मीबद्दल असेल, एअरफोर्सबद्दल असेल किंवा नौदलाबद्दल असेल ऐकत असतो, वाचत असतो किंवा टी व्हीवर बघत असतो. आत्ता रिसेंटली जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये अगदी वेगवेगळे क्षेपणास्त्र त्यांचा वापर करण्यात आला. म्हणजे अगदी काय म्हणतात ना, हॅमर ते ब्रह्मोसपर्यंत ह्यांची नावं आम्ही ऐकली. आम्ही फक्त नावं ऐकतो, आम्हाला माहिती नसतं त्यांचं नेमकं कार्य कसं असतं किंवा ते कितपत तेवढे कॅपेबल आहेत का, किती दूरपर्यंत त्याचं अटॅकिंग पॉवर आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी. ह्याचे काही नियम असतात का, हे म्हणजे कधी आपण वापरायचे किंवा ह्याचं किती फायदा होतो आपल्याला. आपल्या भारताकडे आज खूप चांगलं न्यूक्लिअर पॉवर आहे, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. राईट. सो हे जे मिसाईल्स असतात, सो मिसाईल इज वॉट, इट्स लाईक अ रॉकेट विथ अ ब्रेन. सो मिसाईलमध्ये एक गायडन्स सिस्टम असते. सो ब्रह्मोसबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. सो एअर टू एअर मिसाईल्स असतात, एअर टू सरफेस असतात, सरफेस टू सरफेस मिसाईल्स असतात, क्रूज मिसाईल्स असतात, अँटी टँक मिसाईल्स असतात, जे शिपवरून लॉन्च करता येतील अशी मिसाईल्स असतात. सो ब्रह्मोस जे बद्दल ऐकलं, इट इज सुपरसॉनिक और हायपरसॉनिक मिसाईल सिस्टम. ती आपल्याला शिपवरून पण सोडता येते किंवा एअरक्राफ्ट थ्रू पण सोडता येते. सो मिसाईल्सची रेंज असते ती व्हेरिड असते, फ्रॉम 250 किलोमीटर्स टू थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स असते. भारत बघितला तर म्हणजे जगातला सातवा देश आहे ज्याच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे. बरं. जे न्यूक्लिअरबद्दल विचारलं तुम्ही, तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही बोथ द कंट्रीज आर न्यूक्लिअर. बरोबर. सो पण आपलं जे न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आहे त्याच्यानुसार वी से दॅट वी डोंट मेक अ फर्स्ट यूज. जोपर्यंत आपल्यावर कोणी न्यूक्लिअर अटॅक करणार नाही तोपर्यंत आपण आपले न्यूक्लिअर पॉवर दाखवणार नाही. इंडिया आणि पाकिस्तानचे बघितले तर वॉरहेड्स बघितले तर 170, 180 वॉरहेड सेमच आहेत. पाकिस्तान हॅज टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स. पण पाकिस्तानच्या कुठलंही, आपण जसं ऑफिशियल स्टेटमेंट केलं की वी हॅव नो NFU, लाईक नो फर्स्ट यूज, आपली जी पॉलिसी आहे, तसे पाकिस्तान हॅज नॉट मेड एनी ऑफिशियल स्टेटमेंट. सो इट इज ॲम्बिग्युअस थिंग वेदर दे कॅन यूज इट ऑर नॉट. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन देअर ओन ऑर द सिच्युएशन काइंड ऑफ थिंग. दोन न्यूक्लिअर रेडी कंट्रीज जरी असल्या तरी न्यूक्लिअर अटॅक इज अ फार फेच पॉसिबिलिटी काइंड ऑफ. म्हणजे नेमकं काय असतं मग? म्हणजे न्यूक्लिअर अटॅक करण्यासाठी जसं हे ऑप सिंदूर झालं, इफ यू सी ऑप सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जो अटॅक केला, इट इज प्रिसाइज अटॅक ऑन टेररिस्ट लॉन्च पॅड्स. बरोबर. इट वॉज नॉट अगेन्स्ट पाकिस्तान आर्मी. बरोबर. सो आपला जो हेतू आहे तो पाकिस्तानमधून जो टेररिझम इंडियामध्ये येतोय तो थांबवण्यासाठी केलेला हा अटॅक आहे. अगदी खरं आहे. सो पाकिस्तान इज अ न्यूक्लिअर कंट्री, पण वी वर जस्ट फोकसिंग ऑन टेररिझम, नॉट स्पेसिफिकली ऑन पाकिस्तान आर्म फोर्सेस बेसिस और एअर बेसिस और से आर्मी बेसिस. इट वॉज जस्ट ऑन लष्कर ए तैयबा अँड जैश ए मोहम्मद लॉन्च पॅड्स. सो न्यूक्लिअर अटॅक इज आय थिंक, इट्स माय पर्सनल ओपिनियन, इट्स अ फार फेच्ड पॉसिबिलिटी. पण तुम्ही आत्ता जसं म्हणालात तसं आत्ता ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण टेररिझमला कुठेतरी आळा बसावा किंवा तेव्हा कुठेतरी हे सगळं थांबावं, भारतावरती जे होत आहेत टेररिझमचे हल्ले
ते कुठेतरी थांबावे ह्यासाठी हा हल्ला करण्यात आला. आणि जवळपास मला वाटतं की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा 101 जणांना टेररिस्ट जे आहेत ते मारले गेले ह्या अटॅकमध्ये. आणि त्यांची जे जागा होत्या, जी स्थानं होती ती पण उद्ध्वस्त करण्यात आली आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं. हे सगळं मान्य आहे. पण त्यानंतर जे अटॅक झाले पाकिस्तानकडून त्याचं काय? तसं बघायला गेलं तर आपण भारतीय सैन्याने स्पेसिफिकली अँड प्रिसाइजली टेररिस्ट लॉन्च पॅड्सवर अटॅक केला होता. बरोबर. वेन पाकिस्तान रिटॅलिएटेड, they retaliated on our armed forces basis. I think it shows की पाकिस्तान accepted की they back terrorism. पण मग म्हणजे ते त्यांना सपोर्ट करतात असा अर्थ आपण काढू शकतो. ह्या सगळ्यातनं निघू शकतो. पण आम्ही जेव्हा आपण सर्वसामान्य टुरिस्ट जेव्हा काश्मीर फिरायला जातो, का हे मी विचारते त्याच्यामागचा उद्देश हा आहे की आत्ता हा झालेला पहलगामवरचा टेररिस्ट अटॅक असेल किंवा याच्या आधी पुलवामाचा अटॅक असेल जो आर्मीवरती झाला होता, हे जे अटॅक होतात, काश्मीर अर्थातच खूप सुंदर आहे, त्याच्यात काही वादच नाही, पण कुठेतरी धुमसत असतं तिथे. म्हणजे त्यांची जी काही वेगवेगळ्या अशी काही जागा असतील की तिथे ना सतत काही ना काहीतरी चालू असतात हालचाली. असं आहे का खरंच? हो, अगदीच आहे. काश्मीर मेनली भारताच्या सगळ्या टुरिझमवर डिपेंडंट आहे. जेवढा टुरिझम जास्त आहे तेवढा काश्मीरमध्ये पैसा येतो, तेवढा जो सामान्य माणूस आहे त्याच्याकडे पैसा आहे. तो तिथे घोडेस्वाराचं काम करत असेल, घोडे न्यायचं काम करत असेल, किंवा त्याचं हॉटेल असेल, किंवा त्याचं छोटं रेस्टॉरंट असेल, किंवा त्याची बोट असेल डल लेकमध्ये, तर टुरिझमवर त्या माणसाचं रोजचं डे टू डे लाईफ अवलंबून असतं. जेव्हा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज वाढतात तेव्हा त्याचं जे काही टुरिझम कमी होतं त्यामुळे त्याची खायची प्यायची मारामार होते. अँड दॅट्स द टाईम जेव्हा तुम्ही बघितलं असेल, ज्या वेळेस टुरिझम कमी असतो त्यावेळेस स्टोन पेल्टिंगचे जे इन्सिडेंट्स आहेत ते वाढलेले असतात, कारण इट इज फंडेड टेररिझम. सो जेव्हा आणखीन एक जम्मू काश्मीरची दुसरी गोष्ट, जो माणूस जम्मू काश्मीरमध्ये सर्व करतो ही विल ॲक्सेप्ट दॅट जम्मू काश्मीरमध्ये खूप ॲडिक्शनचा प्रॉब्लेम आहे. जे यूथ आहेत, जे तरुण मुलं आहेत, त्यांच्यामध्ये खूप सारा ॲडिक्शनचा प्रॉब्लेम आहे. सो इट कम्स फ्रॉम क्रॉस बॉर्डर. सो बाकी देशांना काय हवं आहे? हेच हवं आहे की एखादा देशाचा तरुण हा कुठल्या तरी व्यसनाच्या अधीन व्हावा आणि तो टेररिझमच्या ज्या फंडिंगवर आहे की त्याला स्टोन पेल्टिंग केल्यानंतर पैसे मिळतात त्याच्यावर डिपेंडंट राहावा, म्हणजे हा एरिया कायम अंडर डेव्हलप राहील आणि दॅट कॅन बी युज्ड फॉर ऑल दीज टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज. सो इट्स हे दुष्टचक्र आहे. बरोबर बरोबर. जेव्हा टुरिझम कमी होईल तेव्हा अनएम्प्लॉयमेंट वाढेल, अनएम्प्लॉयमेंट वाढली की व्यसनं वाढतील, शिक्षण कमी होईल आणि मग जी तरुण मुलं आहेत ती टेररिझम आणि याच्या मागे जातील. पण जेव्हा आत्ता हा पहलगामचा हल्ला आपण बघितला, तो टेररिस्ट अटॅक हा इन जनरल टुरिस्टवरती करण्यात आला होता. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर अनेकांना हा हल्ला झाल्यानंतर काही घोडेस्वारांनी मदत केली, काही तिथल्या लोकल पब्लिकने मदत केली, असं आपण बातम्यांमध्ये बघितलं. मग हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते का? कारण असे काही व्हिडिओज पण नंतर बाहेर आले की ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. जम्मू काश्मीरमध्ये कसं आहे ना, अगदी ही इन्व्हॉल्वमेंट असू शकते. जम्मू काश्मीरमध्ये काय आहे, जेव्हा तुम्ही टेररिस्ट म्हणता, एखादा माणूस टेररिस्ट आहे तर तो काही चायनीज नाही आहे, तो काश्मीरी माणसासारखाच दिसणार आहे. बरोबर. काश्मीरी झाला काय किंवा पाकिस्तानी काय, सगळे दिसायला सारखेच आहे. सो यू कांट फिगर आउट की हा टेररिस्ट, ह्यातला टेररिस्ट कोण आहे किंवा पूर्ण गर्दीमध्ये टेररिस्ट कसा शोधायचा, तो तुमच्याकडे जर इंटेलिजन्स असेल तर कळेल. आणि अगदीच लोकांच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही. पण मग आत्ता तुम्ही इंटेलिजन्सचा मुद्दा उपस्थित केला, मग आपलं आर्मी इंटेलिजन्स काय करत होतं? त्यांना अंदाज नव्हता का ह्या गोष्टीचा की असा काही अटॅक होणार आहे? म्हणजे ह्या आधी पण पुलवामा अटॅक झाला होता ना, आणि तो सुद्धा आपल्या आर्मीवरच झाला होता, आणि आता हा टुरिस्टवर झाला.
सो बऱ्याचदा इंटेलिजन्सचं फेल्युअर होऊ शकतं, पण त्याच्यातून फेल्युअर झालं म्हणून आपण आर्मी काम करायची बंद करेल किंवा आर्मी आणि पोलीस एकत्र काम करायची बंद करेल असं नाही. मे बी आपण याच्यातून शिकू शकतो की टू स्ट्रेंथन आवर इंटेलिजन्स नेटवर्क. इंटेलिजन्स फेल्युअर झालं का? सो इंटेलिजन्स फेल्युअर, एक तर पहलगाम अशी जागा आहे की तुम्ही जर पहलगाम बघितलं असेल तर पहलगामला जायला व्हेकल्सनी जाता येत नाही, घोड्यावरून जायला लागतं किंवा चालत जायला लागतं. सो पहलगाम च्या जागेमध्ये मोस्टली काश्मीरी लोकांचे स्टॉल्स आहेत, तिथे घोडे चालवणारे लोक आहेत किंवा छोट्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करणारे लोक आहेत. जनरली आत्तापर्यंत असं झालं नाही आहे की जिथे काश्मीरी लोकांचा रोजीरोटीचा सवाल आहे तिथे टुरिस्टवर अटॅक होणं. दॅट वॉज वन डिफरंट थिंग. आत्ताचा जो हा अटॅक होता त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे हा टुरिस्ट सीझन आहे. टुरिस्ट सीझनमध्ये टुरिस्ट खूप असतात. सो आपण असं म्हणू शकतो की आर्मी किंवा पोलीसची जी किंवा CRPFची जी इंटेलिजन्स आहे ती कुठेतरी कमी पडली असेल. दॅट्स वन रिझन. बरोबर. तुम्ही ठीक आहे, असू शकतं असं काही, शेवटी कुठेतरी काहीतरी आपण कमी पडू शकतं. पण हे सगळं झाल्यानंतर आज डिफेन्स मिनिस्ट्रीवरती ताशेरे ओढले जात आहेत ना. तसं बघायला गेलं तर डिफेन्स मिनिस्ट्री आणि होम मिनिस्ट्री म्हणजे आर्मीचं खरं काम बघितलं तर आर्मीचं काम आहे की बॉर्डर, आपल्या देशाची बॉर्डर सिक्युअर करणं. जो इंटरनल जी सुव्यवस्था आहे ते बघण्याचं काम पोलीसचं आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की हे आर्मी कमी पडली, वी नेवर से की पोलीस कमी पडले, पोलीसचं इंटेलिजन्स कमी पडलं. सो JNK सारख्या राज्यामध्ये आर्मी काय पोलीस काय हे एकत्र काम करणारे असतात. बरोबर. म्हणजे असं करायला नाही पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं? नाही, जिथे आपला फ्लॉ आहे, जर आपली कुठे इंटेलिजन्स कमी पडली असेल तर ह्याच्यातून आपल्याला शिकता येईल आणि पुढे जेव्हा आपण आपल्या पॉलिसीज करू किंवा बाकी डिसिजन्स घेऊ त्यामध्ये याचा उपयोग करून घेता येईल की दिस इज अ लेसन फॉर अस. हे सगळं आहे, पण जेव्हा अटॅक होतो किंवा एखादं युद्ध होतं, कारगिलसारखं युद्ध असेल म्हणा, त्यामध्ये अनेक आपले जवान जे आहेत ते शहीद होतात. त्या शहीद जवानांच्या वीरपत्नी ज्या असतात त्यांना आर्मीमध्ये यायची इच्छा असते किंवा त्या येऊ शकतात. मग त्यासाठी काही क्रायटेरिया असतो का? त्यासाठी त्यांना काही वेगळं ट्रेनिंग दिलं जातं का? शिक्षण किती लागतं? त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. आर्मीची जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती आहे ग्रॅज्युएशन. सो वॉर विडोज जरी असल्या तरी त्यांच्यासाठी वॉर विडोजची एंट्री असते, पण त्यांना जे नॉर्मल मुलाला किंवा मुलीला आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून जॉईन होण्यासाठी ज्या परीक्षा पास करायला लागतात त्या सगळ्या परीक्षा त्यांना पण पास करायला लागतात. ट्रेनिंग पण घ्यावं लागतं आणि ट्रेनिंग पण घ्यायला लागतं. सो सुरुवातीपासून म्हणजे रिटर्न टेस्ट झाली CDSची किंवा इंजिनियर असेल तर डायरेक्टली शॉर्ट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यानंतर मेडिकल, त्यानंतर मेरिट लिस्ट आणि त्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग. सो वॉर विडोजना पण ह्या सगळ्या प्रोसेसमधून जायला लागतं. त्याच्यात त्यांना कुठे सूट नाही आहे. पण मी जेवढ्या वॉर विडोज बघितल्या आहेत त्या एवढ्या डिटर्मिन्ड असतात की ते जिद्दीने छोटी छोटी मुलं घरी ठेवून जिद्दीने सगळं ट्रेनिंग पूर्ण करून ऑफिसर बनतात. एखादं उदाहरण आहे? माझ्याबरोबर जेव्हा मी ट्रेनिंग घेत होते तेव्हा लेफ्टनंट शालिनी, आता लेफ्टनंट कर्नल शालिनी म्हणून माझी एक कोर्समेट होती. आम्ही तिला शालिनी दी म्हणायचो. ती आर्मी सर्व्हिसेस कोरमध्ये जॉईन झाली. हर हजबंड वॉज मार्टेड एका ऑपरेशनमध्ये आणि तेव्हा तिचा 4 वर्षाचा मुलगा होता. तिला ती सासू सासऱ्यांकडे ठेवून तिने 1 वर्षाचं ट्रेनिंग आमच्याबरोबर पूर्ण केलं आणि ऑफिसर म्हणून ती जॉईन झाली होती. बरं. आणखीन दुसरं उदाहरण म्हणजे माझाच एक कोर्समेट मित्र प्रसाद महाडिक म्हणून होता मुंबईचा. इफ यू मस्ट हॅव हर्ड मेजर गौरी महाडिक, हिज वाईफ, तिने पण आर्मी पण केलं. बरोबर. येस. पण मग त्यांचा जेव्हा वीरपत्नी म्हणून खरं तर त्या इथे जॉईन होतात,
सुरुवातीला हा विचार कधी केलेला असतो का त्यांनी की कधी आपण जावं, आपणही ह्या क्षेत्रामध्ये यावं, आर्मीमध्ये जावं किंवा एअरफोर्समध्ये जावं? मला नाही वाटत हा विचार कधी केला असेल. एकतर आर्मीमध्ये येण्यासाठी पर्सन शुड बी अनमॅरिड. आय थिंक लग्न केल्यानंतर जेव्हा स्वतःचा नवरा शहीद होतो त्यानंतर त्या एका जिद्दीने की त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे स्वप्न त्याचं पूर्ण करू शकते म्हणून जॉईन करायची इच्छा जास्त असते. आणि डेडिकेशन पण तेवढंच महत्त्वाचं. ती जिद्द खूप असते. तुम्ही जेव्हा आर्मीमध्ये येण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला अशी भीती नाही का वाटली की आपण आर्मीमध्ये जातोय पण कधी पुढे जाऊन आपल्याला जर का सांगितलं की इथे पोस्टिंग आहे, सियाचीनला पोस्टिंग आहे किंवा युद्धासाठी जायचं आहे, कारगिलसारखं युद्ध असेल किंवा काही असं असू शकतं ना, तर मग अशी भीती नाही का वाटली कधी की म्हणजे एक लेडी म्हणून, एक वुमन म्हणून? खरं सांगू का, नाही. कारण तो जोश होता की अरे आपल्याला काहीतरी करायचं आहे, अरे इथे पोस्टिंग जायचं आहे किंवा मी जॉईन केलं तेव्हा लक्ष बघून आणि तो एक मोटिवेशन होता की अरे असं काहीतरी करायचं आहे. सो नाही भीती वाटली कधी. कारण घरातनं कोणीच ह्या क्षेत्रामध्ये नव्हतं. बऱ्याचदा असं होतं की घरात कोणी ऑफिसर असेल किंवा डिफेन्स क्षेत्रामध्ये असेल तर आपण साहजिकच या क्षेत्राकडे आपली पावलं वळतात, कारण तसंच वातावरण घरात निर्माण झालेलं असतं. देशसेवा करण्याचा एक किडा अंगात वळवळत असतो आणि मला वाटतं की हे सगळं आहे. पण आत्ता आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच, मला वाटतं 1-2 दिवसांपूर्वीच असा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने तो निर्णय घेतला आहे की आता मुलींना शाळेपासूनच सैनिकी शिक्षण द्यायचं, प्रशिक्षण द्यायचं खास करून, जेणेकरून आत्तापासूनच त्यांच्यामध्ये देशसेवेसाठी ही भावना जागृत होईल. तर हा निर्णय कितपत तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? कारण आज आपण बघितलं तर फार कमी मुली ह्या क्षेत्राकडे वळतात. म्हणजे तुमच्यामध्ये ते डेडिकेशन असेल तरच तुम्ही जाऊ शकतात, जसं आत्ता तुम्ही म्हणालात तसं. मला त्याबद्दल विचारायचं आहे, तुम्हाला हा निर्णय किती महत्त्वाचा वाटतो? जनरली महाराष्ट्रातून खूप कमी मुली आर्म फोर्सेसमध्ये जातात. जर पहिलीपासून किंवा प्रायमरी शाळेपासूनच जर मिलिटरी शिक्षण सुरू केलं तर अगदीच त्याचा उपयोग होईल. एखादा मुलगा किंवा मुलगी जेव्हा आर्मीमध्ये जाण्यासाठी तयारी करते, लेखी परीक्षेची असेल, इंटरव्ह्यूची असेल, तर ती एखाद्या वर्षात किंवा 2 वर्षात होत नाही. की 10वीत मुलगा ठरवतो की मी करेन तर लेखी परीक्षा तो पास होईल. पण जो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो तो फक्त माणूस कसा दिसतो, कसा वागतो ह्याच्यावर नसून त्याची पर्सनॅलिटी कशी आहे याच्यावर डिपेंडंट असतो. सो ही जी पर्सनॅलिटी आहे ती डेव्हलप आय थिंक शाळेपासून होते. की त्याच्यामध्ये कंपॅशन झालं, काइंडनेस झालं, एम्पथी झालं, सिव्हिक सेन्स कसा आहे, सिच्युएशनल अवेअरनेस आहे की नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आर्मीमध्ये 16 ऑफिसर लाईक क्वालिटीज ज्याला म्हणतात ज्या असतील तर तुम्ही सिलेक्ट होतात. तर ह्या कोणत्या क्वालिटीज लागतात? क्वालिटीज म्हणजे यू शुड बी लाईव्हली, यू शुड हॅव कॉन्फिडन्स, यू शुड हॅव इनिशिएटिव्ह, यू शुड हॅव सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, यू शुड हॅव स्टॅमिना. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला डेव्हलप करायच्या असतात त्या ओव्हरनाईट डेव्हलप होत नाहीत. ते तुम्ही शाळेपासून जर ह्याच्यावर काम करत गेले शाळा तर त्या डेव्हलप होतात. आणि तो जो व्यक्ती आहे ज्याच्याकडे ह्या 16 OLQs आहेत, ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत, तो आर्मीमध्ये गेला नाही गेला तरी तो जिथे ज्या क्षेत्रात जाईल तिथे तो चांगलं करेल ह्याची गॅरंटी नक्कीच असते. सो हा अगदीच दिस डिसिजन इज वेलकम. म्हणजे ह्याचा खूप नक्कीच फायदा होईल. आणि जसं म्हणतात की पुण्यात NDA पण NDAमध्ये पुणे नाही, मे बी दॅट कॅन बी चेंज्ड जर असं झालं तर. आणि आता प्रवेशही मिळतोय मुलींना NDAमध्ये. येस, खूप छान निर्णय घेतलेला आहे. शील्ड लीडरशिप सोल्युशन ही संस्था तुम्ही सुरू केली आहे. ह्या संस्थेअंतर्गत तुम्ही काय ट्रेनिंग देणार आहात आणि काय प्रोसेस असणार आहे म्हणजे ॲडमिशनसाठी खास करून, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. कारण हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही अशा पद्धतीचं संस्था सुरू केली आणि त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. राईट.
सो शील्ड लिडरशिप सोल्युशन ही मी आणि माझी लहानपणीची एक मैत्रीण आहे विंग कमांडर टोकेकर म्हणून. आम्ही दोघींनी मिळून सुरू केलेली ही संस्था आहे. सो आमचं ह्या संस्थेचं विजन जे आहे ते आहे की जेव्हा एखादा चांगला नागरिक घडायचा असतो त्याच्यासाठी त्याला लहानपणीपासून त्या प्रकारे ग्रूम करणं किंवा त्या गोष्टी शिकवणं जरुरी असतं. आजकालच्या जमान्यात मोबाईलचा युसेज झाला आहे आणि मुलांमध्ये आणि पेरेंटमध्ये खूप डिस्कनेक्ट वाढलेला आहे. बरोबर. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की कॉन्फिडन्स नसतो मुलांमध्ये किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असतो किंवा एम्पथी नसते किंवा काइंडनेस नसतो किंवा सिच्युएशनल अवेअरनेस नसतो किंवा बेसिक सिविक सेन्स नसतो की आपण हा कचरा चॉकलेट खाल्ल्यानंतर हे रॅपर इथं फेकू नये. ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जनरेशननी आपल्या घरात बघून किंवा आपल्या कुटुंबात बघून आसपास समोर बघून आपण जो शिकला तो जो डिस्कनेक्ट ह्या जनरेशनमध्ये दिसतोय ती गॅप ब्रिज करण्यासाठी शील्ड लिडरशिप सोल्युशन आम्ही संस्था सुरू केलेली आहे. आमचं एम वेगवेगळ्या शाळांबरोबर काम करणं आहे. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांबरोबर ज्यांना एक परिपूर्ण नागरिक म्हणून घडण्यासाठी मग ते मोठे झाल्यावर डिफेन्स फोर्सेस जॉईन करतील किंवा IAS होतील, IPS होतील किंवा कुठल्याही क्षेत्रात जातील. बरोबर. पण दे शुड बी गुड इन व्हॉट एव्हर दे डू. आणि त्यांच्यामध्ये एक सेन्स ऑफ पर्पज आणण्यासाठी शील्ड हा प्रोग्राम आम्ही सुरू केलेला आहे. अरे वा, खूप छान. या प्रोग्रामसाठी आणि फार महत्त्वाचं आहे म्हणजे मुलांमध्ये ही जागरूकता आपल्या देशासाठी किंवा एकूणच सिविक सेन्स निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आत्ता नुकताच जवळपास 10,000 किलोमीटर प्रवास केला. तुम्हाला ट्रॅव्हलिंगची आवड आहेच, ॲडव्हेंचर्स तुम्हाला आवडतंच करायला. तर तुम्ही हा 10,000 किलोमीटरचा प्रवास केला, 40 दिवस हा प्रवास चालला आणि जवळपास मला वाटतं 17 राज्य तुम्ही कव्हर केली आहेत. तर ह्या 17 राज्यांमध्ये तुम्ही कुठे कुठे 17 राज्यांमध्ये गेलात आणि तिथला काय नेमकं म्हणजे काय उद्देश होता हा प्रवास करण्याचा, अनुभव कसा होता त्याविषयी काय सांगाल? सो मला खूप वर्षांपासून सोलो राईड करायची होती. सो मी माझी गाडी घेऊन बेसिकली मला बघायचं होतं की प्रत्येक राज्यामध्ये बदल काय असतो. सो कोल्हापूरपासून सुरू केलं. मी कोल्हापूरची आहे त्यामुळे आम्ही कोल्हापूरपासून सुरू केलं आणि कन्याकुमारीपासून चिल्का लेकपर्यंत ऑन ईस्ट कोस्ट, तिथून भुवनेश्वर, पुरी, कलकत्ता, त्यानंतर बोधगया, वाराणसी, लखनौ, तिथून नैनिताल, भीमताल, तिथून आम्ही हिमाचलमध्ये गेलो, शिमला आणि चैल केलं, तिथून अमृतसरमधून राजस्थान, गंगानगर, बिकानेर करत गुजरात आणि परत कोल्हापूर, असा हा आमचा रूट होता. याचा मेन उद्देश होता की फरक काय असतो. आणि आमचं जनरली रुटीन होतं की सकाळी 5:30 वाजता मी ड्राईव्ह करायला सुरुवात करायचे, 11-11:30पर्यंत ड्राईव्ह करायचं, जिथे पोचेल तिथे राहायचं, तिथलं लोकल फूड खायचं, आसपास काही जागा असेल ती बघून यायची, लोकल लोकांना भेटायचं, साऊथ इंडियामध्ये माझे जे ट्रूप्स होते त्यांना भेटायचं आणि नेक्स्ट डे पुन्हा सुरू करायचा प्रवास. हा एक उद्देश होता की जो एका ट्रॅव्हलमध्ये एकामागे एक वेगवेगळे राज्य बघितल्यामुळे जो फरक आहे राज्यांमधला किंवा सिमिलॅरिटी पण आहे ती अनुभवावी, हा एक उद्देश होता. आणि जसं भारतामध्ये विविधतेत एकता म्हणतात, दॅट्स ट्रू. प्रत्येक राज्याचं स्वतःचं एक कल्चर आहे, प्रत्येक राज्याचं म्हणजे रस्त्याच्या क्वालिटीपासून ते चहाच्या क्वालिटीपर्यंत ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला फरक जाणवत जातो. बरोबर. हा सगळा प्रवास आहे म्हणजे कोल्हापूर ते आर्मी ऑफिसर मेजर, हा प्रवास तर खरंच म्हणजे थक्क करणारा आहे. पण आज ह्या क्षेत्रामध्ये, डिफेन्स क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, बऱ्याचदा असं होतं की गावखेड्यातली जी मुलं आहेत त्यांना ह्या
डिफेन्समध्ये यायचं आहे, पण त्यांना कुठेतरी एक भीती वाटते की आपण करू शकतो का, आपल्याला इंग्लिश येत नाही आहे किंवा आपली भाषा बरोबर नाही आहे, आपण कशी परीक्षा देणार, ह्या परीक्षाही कठीण असतात, असे बरेच प्रश्न त्यांना सतावत असतील. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही कोल्हापूरच्या आहात म्हणून हा प्रश्न मला. अच्छा. खरं तर करायचं ठरवलं कुठली गोष्ट तर अवघड असं काहीच नाही. बरोबर. इंग्लिश ही भाषा आहे, ती कम्युनिकेशनची लँग्वेज आहे. बरोबर. ते तुमचं व्यक्तिमत्व नाही किंवा ते तुमचं नॉलेज पण नाही. ते तुम्हाला स्वतःचे थॉट एक्सप्रेस करायचं एक मीडियम आहे. बरोबर. जर एखाद्या मुलाने ठरवलं कोल्हापूर असेल किंवा कोल्हापूरचं मधलं एखादं खेडं असेल, तर जर अभ्यास आणि योग्य दिशा असेल तर नथिंग इज डिफिकल्ट. बरोबर. हे सगळं आहे, पण तुम्ही एक छंदही जोपासला आहे, तो पेपर क्राफ्टचा. राईट. इंस्टाग्रामवर पण त्याचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज आहेत. ह्या पेपर क्राफ्टचा छंदाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण पेपर क्राफ्टचा छंद किंवा आपण एवढं सगळं करत असताना छंद जोपासायला पण कधी कधी आपल्याला वेळ मिळत नाही, आणि छंद आणि करिअर ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी शाळेत असताना ओरिगामी करायचे आणि पॉपअप कार्ड्स बनवायचे. बरं. आर्मीमध्ये गेल्यावर हे जे पेपर क्राफ्टची हॉबी आहे ती जास्त डेव्हलप झाली, कारण बऱ्याचदा असं व्हायचं की मोबाईलचं नेटवर्क नाही आहे, आसपास कोणी नाही आहे, तर वेळ कसा घालवणार. सो आय यूज टू कट पेपर्स. सो मी पेपर कटच्या फ्रेम्स बनवते, किरिगामी म्हणतात त्याला. माझं इंस्टाग्रामवर एक पेज पण आहे त्याचं. हा जो छंद आहे हा म्हणजे माझ्यासाठी मेडिटेशन सारखा आहे. एक पेपर आणि कटर असेल तर इट्स मोर लाईक अ मेडिटेशन, आणि बाहेरच्या ज्या डिजिटल डिस्ट्रॅक्शन आणि याच्यापासून थोडा स्वतःसाठी जो वेळ द्यायचा आहे तो मी या पेपर क्राफ्ट थ्रू देते. क्या बात आहे. खूप छान. म्हणजे छंदही जोपासलाय, मेडिटेशनही त्याच्यातनं होतं आहे, आणि कलेतनं नेहमीच आपण बघितलं तर एक आपल्याला शांतता मिळतेच, मग ती कुठलीही कला असो. येस. खूप छान वाटलं आणि खूप बरं वाटलं की आज तुम्ही मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आलात. कारण असं होतं ना बऱ्याचदा की आम्हाला ना एक आर्मी म्हणजे फक्त युद्ध दिसत असतं, पण त्याच्या मागे किती मोठा हा ताफा आहे, की किती जणं असतात आणि किती गोष्टी असतात, हे आज ह्या निमित्ताने तुम्ही उलगडलं. खूप छान. बरं वाटलं तुम्ही आलात. खूप खूप आभार आहे तुमचे आलात त्याबद्दल, कारण खास करून पुण्यावरनं तुम्ही या ठिकाणी आलात ठाण्यामध्ये, आणि हा पॉडकास्टला तुम्ही थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली. बेसिकली मला तेच म्हणायचं की आम्हाला ही छोट्या छोट्या गोष्टींची माहिती नसते. आम्हाला वरवर सगळं दिसत असतं, पण ते कितपत खरं आहे किंवा त्यामध्ये कितपत तथ्य आहे हे माहिती नसतं. पण तुम्ही इथे सगळ्या गोष्टी अगदी उलगडून सांगितल्यात. तुमचा हा प्रवास खूप छान आहे, आणि तुमच्या पुढच्या शिल्ड लिडरशिप ही जी तुम्ही संस्था सुरू केली आहे, शिल्ड लिडरशिप सोल्युशन ही संस्था सुरू केली आहे, ह्या प्रोग्रामसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक. कारण खूप चांगलं होऊ दे, आणि आपले विद्यार्थी जे आहेत ते आर्मीमध्ये जास्तीत जास्त येऊ दे, जेणेकरून आपल्या देशासाठी काहीतरी त्यांना करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईलच. आणि तुमच्यासारखे मेजर ऑफिसर्स आहेतच त्यांच्यासोबत, त्यांचं मार्गदर्शन आहे. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तेव्हा मधुराष्टकच्या आजच्या ह्या भागात आपल्यासोबत होत्या निवृत्त मेजर अर्चित सबनीस. त्यांनी आपल्याला ह्या आर्मीमधले अनेक पैलू सांगितले. बऱ्याच असं आपल्याला वाटत असतं ना की आर्मी म्हणजे युद्ध, पण केवळ युद्ध नाही आहे, तर आर्मी म्हणजे एक सेवा आहे. मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या भागात इतकंच. पुढच्या भागात एका नवीन पाहुण्यांसह, नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.